बिंब जनमानसांचे। नगरमध्ये सलून व्यावसायिकाला खासगी सावकाराकडून दंबाजी, तोफखाना पोलिसांवर टाळाटाळीचा आरोप। अहिल्यानगर पारनेर तालुक्यातील सलून व्यावसायिक योगेश दिलीप जाधव यांना ठुबे नावाच्या खासगी सावकाराकडून सतत त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। जाधव यांनी संबंधित सावकाराकडून घेतलेली रक्कम पूर्णपणे परत करूनही त्यांच्याकडून दंबाजी व मानसिक छळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी जाधव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती। मात्र पोलिसांकडून या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नाही असे जाधव यांचे म्हणणे आहे। न्याय न मिळाल्यास येत्या 26 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा जाधव यांनी दिला। आज 24 जानेवारी रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली। नमस्कार, माझं नाव योगेश दिलीप जाधव, राहणार सध्या कानूर पाटार ओ नगरमध्ये पण असतो मी तोफखाना पोलीस स्टेशनला अविनाश मधुकर ठुबे यांच्या नावाने निवेदन दिलेलं आहे। निवेदन मी 27 तारखेला दिलं होतं। याला निवेदन देण्याचं कारण असं होतं की यांनी मला पैसे दिले होते काही व्याजापोटी। मी याच्या व्याजाची परतफेड केली असता यांनी मला जी अमाऊंट दिली होती ती माझ्याकडे सगळी रिसिव्ड आहे। मी त्याला आजपर्यंत किती पैसे दिले, यांनी मला 2022 मध्ये पैसे दिले होते। मी 2023 एंडिंग पर्यंत याचा सगळा हिशोब क्लिअर केलेला आहे। पण आता एवढे दिवस जाऊन तो रोज मला कंटिन्यू वारंवार फोन करून व माझ्या घरच्यांना फोन करून वारंवार धमकी देत आहे। माझा एक शॉप नगरमध्ये आहे, एक शॉप कानूर पाटरमध्ये आहे। दोन्ही शॉपवरती जाऊन व गावामध्ये कानूर पाटरमध्ये माझा जिथं शॉप आहे सलूनचा, त्या सलूनच्या शॉपवरती जाऊन हा कामगारांना धमकी देतो, तुम्ही दुकान चालवायचं नाही, तुम्ही बंद करा, हा कसं दुकान चालवतो मी पाहतो, याचं जर दुकान जर चालू राहिलं तुम्ही तुमचे टंगडे मोडून टाकल, असा माझ्या कामगारांना वारंवार त्रास देत आहे। मी याच्या सावकारीच्या जाचाला कंटाळून मी आज माझ्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं सर्व हाच अविनाश ठुबे जबाबदार असेल ही पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी। आणि माझ्या ह्या अर्जावरती 1 महिना झाला आहे मी अर्ज देऊन, याच्यावरती पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काय ऑब्जेक्शन घेतलं आहे हे मला कळावं ही माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील। आणि या सावकाराच्या जाचातून मला काहीतरी मार्ग काढून पोलीस प्रशासनाने माझा जीव वाचवावा ही माझी विनंती राहील। माझ्या ह्या अविनाश ठुबेच्या सावकारकीमुळे माझ्या बायकोला डिप्रेशन मध्ये गेली, मी तिला साईदीपमध्ये ऍडमिट केलं होतं। साईदीपमध्ये ऍडमिट असताना सुद्धा या अविनाश ठुबेनी तिथं फोनवरती एकदम गलिच्छ पद्धतीत माझ्या बायकोला शिवीगाळ केली व मलाही शिवीगाळ केली। आणि त्यानंतर मी लगेच तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे साहेबांना। तुम्ही निवेदन दिलं साधारण 1 महिना झाला, हा, कारवाई झाली नाही, काहीच कारवाई नाही झालेली। तर आता पुढची भूमिका काय राहणार? माझी जर काय मला जर प्रशासनाकडे जर काही असं उत्तर जर व्यवस्थित नाही जर मिळालं तर मी आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही राहणार। आणि हे मी वारंवार पोलीस प्रशासनाला पण सांगतोय की याचा मला त्रास थांबत नाहीये। हा रात्रीच माझ्या शॉपवरती आला, मला आता त्यांनी माझ्या मोबाईलवरती फोटो पण पाठवलेले, मी तुझ्यावरती विरोध गुन्हा केलेला आहे असं मला त्यांनी फोटो पाठवले। माझ्याकडे त्याचे फोटोचे स्क्रीनशॉट पण आहेत। आणि तो माझ्यावरतीच उलट अत्याचार करायचा प्रयत्न करतो। यांनी मला कुठंतरी पोलीस प्रशासनाने मला याच्यातून बाहेर काढावा ही मी माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील। येत्या 26 जानेवारीला मी आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे साहेब यांना भेटून निवेदन देणार आहे। 26 जानेवारी रोजी ह्या सावकारावरती जर गुन्हा जर दाखल नाही झाला तर मी SP ऑफिस यांच्या गेट समोर आमरण उपोषण करणार आहे। कारण मी एवढा वैतागलेला आहे या सगळ्या सावकाराला, याच्या सावकारीपायी माझं जीणं मुश्किल झालं आहे। त्यामुळं रात्रंदिवस मला आत्महत्याशिवाय माझ्या डोक्यात कुठला पर्याय येत नाहीये। त्यासाठी पोलीस प्रशासनाने माझी ह्या केसबद्दल काय माझी प्रोसिजर झाली याच्याबद्दल मला कळावं ही विनंती राहील माझी पोलीस प्रशासन। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।